स्पर्धा परीक्षेची तयारीची सुरुवात कशी करायची, तुम्हाला कुणी काहीही म्हणेल. मी काय म्हणतो की आमच्या वेळेस स्टडी सर्कलचं एक मोठं पुस्तक असायचं, ठोकळा म्हणायचे. म्हणजे ते मला वाटतंय की 2000 पेजेसचं पानाचं पुस्तक असायचं ते. तर स्टडी सर्कलचं एक खासियत अशी होती की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंबहुना देशाच्या कानाकोपऱ्यात तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, भूमी अभिलेखच्या परीक्षा असतील, कुठं विस्तार अधिकाऱ्याच्या असतील, जिल्हा परिषदच्या परीक्षा असतील, कुठल्या शिपायाच्या परीक्षा असतील, पोलीस भरती असेल किंवा इरिगेशन डिपार्टमेंटच्या, अशा अनेक परीक्षेचे वेळोवेळी त्यांनी ऑब्जेक्टिव्ह द्यायचे. तुम्ही परीक्षेची तयारी करता म्हणजे काय? परीक्षेची तयारी करा, पुस्तकाची तयारी करू नका. बरेच लोक पुस्तकाची तयारी करतात, म्हणजे पुस्तकं वाचून काढतात. परीक्षा कशात आहे? ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे. ऑब्जेक्टिव्हची तयारी करा, एवढे ऑब्जेक्टिव्ह सोडवा. भारत स्वातंत्र्य झालं तेव्हापासून, ज्या दिवशीपासून परीक्षा घ्यायला स्टाफ सिलेक्शननं, युपीएससीनं, एमपीएससीनं, आणखी निवड मंडळानं परीक्षा सुरू केल्या, त्यावेळेस पासूनचे जेवढे क्वेश्चन पेपर आहेत, तर ते आज कसे मिळतात मला माहित नाही. आम्ही स्टडी सर्कलला मिळायचे त्यावेळेस. स्टडी सर्कलचे पुस्तक आता दिसत नाहीत. तर खूप ऑब्जेक्टिव्ह सोडवा. म्हणजे परीक्षेची तयारी म्हणजे ऑब्जेक्टिव्हची तयारी. खूप ऑब्जेक्टिव्ह सोडवा. आणि कोणताही परीक्षा सेट करणारा माणूस हा पुस्तक घेऊन ऑब्जेक्टिव्हची खूप अभ्यास करून त्याच्यातून ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करत नाही. तो डायरेक्ट जशाला तसा ऑब्जेक्टिव्ह उचलतो आणि परीक्षेत टाकतो, आणि तोच ऑब्जेक्टिव्ह तुमच्या समोर येतो, आणि त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स 100 पटीनं वाढलेला असतो. ऑब्जेक्टिव्ह सोडवा. ऑब्जेक्टिव्ह शिवाय परीक्षा नाही, आणि परीक्षेशिवाय सिलेक्शन नाही. बरेच मुलं, मी बी अभ्यास करत असताना एखादी न्यूजपेपर घेऊन वाचत बसतात आणि सांगतात की अभ्यास करतोय आम्ही. तो अभ्यास नाही. ऑब्जेक्टिव्ह सोडवा, प्रचंड ऑब्जेक्टिव्ह सोडवा. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यास ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यामध्ये पाहिजे. तर परीक्षा ऑब्जेक्टिव्हची आहे, परीक्षेची तयारी करतोय आपण, ऑब्जेक्टिव्ह सोडवा. मी परत सांगतो, ऑब्जेक्टिव्ह सोडवा. आणि विशेषतः जे परीक्षेत विचारलेत, आता भंडारा जिल्हा परिषदच्या परीक्षा झाल्या, त्याला काही प्रश्न विचारतात. मी तर इथपर्यंत बघितलेलं आहे की मी IAS ची तयारी करताना भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद मध्ये विचारलेला प्रश्न IAS ला विचारलेला होता. म्हणजे विदर्भात वगैरे, म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या संदर्भानं, नक्षलवादाच्या संदर्भानं, हे प्राणहिता वगैरे नदी ही ते ह्या संदर्भानं ते विचारत होते प्रश्न. तर असे खूप प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले असतील. आणि परीक्षेची एक वेळा तुम्हाला एक अशी वेळ येते, त्यावेळेस तुम्ही विचार करता, यार आपण प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह विचारतो, तेच ऑब्जेक्टिव्ह रिपीट होत आहे. जेवढा आहे सिलेबस त्याच्यामध्येच देणार प्रश्न. म्हणून, आणि प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुमच्या समोर आहे. 4 उत्तरापैकी एक उत्तर बेचक्यातलं काढून तुम्हाला सांगायचंय. तर म्हणजे मी काय क्लासेस घेणारा माणूस नाही, परंतु तुम्हाला सांगतो, ऑब्जेक्टिव्ह सोडवा. आणि ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यामधून जे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल, ते मार्गदर्शन कोणताही क्लास करू शकणार नाही. ऑब्जेक्टिव्ह सोडवा. ऑब्जेक्टिव्हचे बंडलच्या बंडल घेऊन बसा. रोज पारायण करा ऑब्जेक्टिव्हचं. म्हणजे पानं फाटले पाहिजेत पुस्तकाचे त्या. आणि एक पेन ठेवायचे हातात, फुल कॉन्सन्ट्रेशन. आणि वाचनामध्ये स्पीड असली की कॉन्सन्ट्रेशन पण होतं. आणि वाचनामध्ये टंगळ मंगळ करू लागलो की मग एक वेळा इकडे बघायचं, एक वेळा इकडे बघायचं, ते टंगळ मंगळ होत असतं. म्हणून ऑब्जेक्टिव्ह सोडवा. यशाचं रहस्य एकच आहे, ऑब्जेक्टिव्ह सोडवा.